आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। अमरावतीत धावत्या ट्रॅव्हल बसवर अज्ञाताकडून गोळीबार, चालकाच्या दिशेने केलेल्या गोळीबारात 4 जण जखमी। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरची धक्कादायक ही घटना। बदलापूरच्या कात्रप परिसरातील नागरिकांची पाणी टंचाईतून मुक्तता होणार। आमदार किसन कथोरेंच्या हस्ते 4 जलकुंभांचं भूमिपूजन। कार्मेल शाळेजवळ 20 लाख लिटरच्या जलकुंभाची निर्मिती होणार। इगतपुरीत धरणाची पाणी पातळी 50% खाली, 12 ते 13 गावांना बसणार पाणी टंचाईच्या झळा। धरणातून शेतात पाण्याचं आवर्तन सोडण्याची मागणी। धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांनी कृष्णा मराठवाडा खोऱ्याच्या कामांची केली पाहणी। योजनेचं 85% काम पूर्ण झाल्याची सावंतांची माहिती। परभणी जिल्ह्यात गहू काढण्याची लगबग सुरू। हार्वेस्टरनं गहू काढायला शेतकऱ्यांची पसंती। परभणीत गायरानधारक आणि महिला जाहीरनामा हक्क परिषद संपन्न। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीत मतदारसंघातील 300 गावात बैठका संपन्न। गोंदियात मोटार पंप चोरणाऱ्या टोळीतील 3 जण जेरबंद। 1,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील एकेरी वाहतूक बंद। गर्डरच्या कामामुळे 4 ते 5 दिवसांसाठी बोगदा वाहतुकीसाठी बंद।